आणि माझ्या घरचे पार्थला भेटायला तयार झाले. वेलकम टू एपिसोड 21 ऑफ आमची लव्ह स्टोरी. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या मम्मीला सांगितलं की मला एक मुलगा आवडतो. त्यावर तिचा पहिला प्रश्न होता की तो कुठला आहे, आणि त्या प्रश्नानंतर तिने मला विचारलं की त्या मुलाचं नाव काय आहे. मी म्हटलं की तो पार्थ आहे आणि तू त्याला ऑलरेडी भेटली आहे. मग तिला समजलं की तोच पार्थ आहे जो आपल्या घरी आला होता. आणि त्याच्यावर तिची रिॲक्शन होती, मुलगा चांगला आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण कास्ट वेगळी असल्यामुळे ना कल्चरल डिफरन्सेस खूप येतील आणि आपण खूप लांब लांब राहतो, त्याच्यामुळे पण ना खूप जास्त गोष्टी चेंज होतील. खाण्यामध्ये, बोलण्यामध्ये खूप मोठा फरक पडेल आणि हे सगळं तुला सांभाळून घ्यावं लागेल लग्नानंतर. आणि माझ्या मम्मीला हे सगळं नको होतं, तिला तिच्या मुलीला त्रास झालेला नको होता. हाच एक मेन पॉईंट होता. त्यामुळे ना तिने लवकरात लवकर मला उत्तर दिलंच नाही. जवळपास 10 ते 15 दिवस झाले तिने मला काहीच रिस्पॉन्स नाही दिला. मी तिथून पुण्याला पण आले होते, पण ती माझ्याशी फोनवर बोलायची पण नाही साधी. तिने मला काहीच उत्तर नव्हतं दिलं आणि इकडून पार्थ मला कंटिन्यू विचारत होता की तुझ्या घरून काय आन्सर आले ते, आणि मी त्याला थांबवत होते. फायनली माझ्या घरून रिस्पॉन्स आला आणि माझ्या मम्मीने म्हटलं की तुला उत्तर देण्याआधी ना आम्हाला पार्थला भेटायचं आहे आणि त्याच्याशी बोलायचं आहे. आणि पार्थ या गोष्टीला तयार झाला. 30 मार्चला ना माझ्या घरचे पुण्याला येणार होते पार्थला भेटण्यासाठी. त्याच्यासाठी ना आम्ही पार्थसाठी शॉपिंग केली, चांगला एक शर्ट घेतला आणि त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये भेटलो. आणि तिथे ना पार्थचा प्रॉपर इंटरव्ह्यू झाला. अरेंज मॅरेजसारखी सगळी प्रश्न विचारली त्याला आणि त्याने त्याची उत्तरं पण दिली. हे सगळं बोलणं झाल्यावर ना पार्थने माझ्या मम्मीला विचारलं की माझे आई बाबा पुण्यातच आहेत आणि उद्या माझ्या आईचा बड्डे आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल ना तर मी अपूर्वाला माझ्यासोबत आईच्या बड्डेसाठी घेऊन जाऊ का. आणि माझ्या मम्मीने म्हटलं की मला काहीच हरकत नाही, तू घेऊन जाऊ शकतो. माझ्या घरच्यांनी ना या भेटीमध्ये होकार दिला नाही, पण त्यांच्याकडून नकार पण नव्हता. त्यामुळे पार्थला कॉन्फिडन्स होता, म्हणून त्याने ठरवलं होतं की त्याच्या घरच्यांना मला भेटवायचं. आता तिथे जायचं म्हटल्यावर ना माझं असं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला मेकअप अजिबात नाही करता येत, पण माझी इच्छा होती की त्या दिवशी ना मी थोडं प्रेझेंटेबल राहावं. म्हणून ड्रेस कोणता घालायचा, हेअरस्टाईल कशी करायची, मेकअप कसा करायचा, या सगळ्या गोष्टीची ना आदल्या दिवशी रात्री आम्ही प्रॅक्टिस केली होती आणि ते तसंच फॉलो करून ना दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला जाऊन पोहोचले.